चंद्रपूर येथे 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष अमोल लोंढे यास तत्काळ बेड्या ठोकून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत काँग्रेस भवन समोर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कराड व युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन करण्यात आले। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर लातूरातील काँग्रेस नेते गप्प का असा सवाल करत काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। अध्यक्ष त्यानं 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि त्या 12 वर्षाच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे। काँग्रेसची जी विचारधारा वाईट गोष्टीला खतपाणी घालण्याचं काम करत आहे, या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली याचं सर्वत्र कौतुक होत असताना या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित देशमुख म्हणतात की लाडकी बहीण आणली तशी सुरक्षा योजना आणा, इथल्या भगिनीला सुरक्षित ठेवण्याची गोष्ट करणारे अमित देशमुख त्यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याने की अल्पवयीन अत्याचार केला तर गडीवर लपून बसतात का? प्रगटपणे येऊन त्यांनी ते आपला निषेध व्यक्त केला नाही हा आमचा युवा मोर्चा म्हणून त्यांना प्रश्न आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र इथल्या संस्कृतीला नासधूस करण्याचं आणि पीडित शोषितांचं शोषण करण्याचं काम करत आहेत असं आम्हाला वाटत आहे। कारण अल्पवयीन मुलीला शिक्षण देण्याच्या नावाखाली शाळेत आईवडील पाठवत असतात, ते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात फिरतात आणि ते शिक्षकच जर अशा पद्धतीनं शोषण करत असेल आणि स्वतःला काँग्रेसचा पुढारी म्हणून घेत असेल तर काँग्रेसचे पुढारी का गप्प आहेत असं आम्हाला त्यांना विचारायचं आहे। इथले आमदार राव आणि केतू दोन्ही भाऊ का गप्प आहेत हा आमचा त्यांना या माध्यमातून प्रश्न आहे। ही जी काँग्रेस पार्टी आहे की कुठलीही काही घटना घडली की जे मोठमोठ्याने बोंबलत रोडवर येतात, महिला सुरक्षित नाहीत, हे सुरक्षित नाही, मग ज्या वेळेला त्यांच्या पार्टीचा एखादा कार्यकर्ता अशी घटना करतो त्यावेळेला हे सगळे गप्प का? तर त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही काँग्रेस भवनाच्या समोर आलोत आणि म्हणजे खरं तर आम्हाला हे आंदोलन इथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत ते जे कोणी असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांच्या घरासमोर करायचं होतं, त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर घ्यायचं होतं। पण ज्या वेळेला आम्ही इथला लोकप्रतिनिधी हा विचार करतो तर ते बेसिकली लातूरमध्ये नसतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन रिकाम्या भिंतीला बोलण्यापेक्षा त्यांचं भवन आहे, इथं काँग्रेस पार्टीचं कार्यालय आहे, त्याच्यामुळे काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या समोर आम्ही हे आंदोलन करायचं ठरवलं। मी सांगतो बदलापूरची घटना घडली त्यावेळेला तुम्ही सगळे मीडियावाले आहात, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय चालू होतं की त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। मग ज्या वेळेला कठोर कारवाई झाली मग ती कारवाई कशी झाली, त्यांनी पोलिसांवर फायर केलं, पोलिसांनी त्याच्यावर बॅकफायर केलं, सेल्फ डिफेन्समध्ये त्याचा एन्काउंटर झाला। मग त्या एन्काउंटर फेक सिद्ध करण्यासाठी ही सगळी महाविकास आघाडीची टीम लागली। आमचा मूळ मुद्दा त्याच्यामध्ये एवढाच होता की त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे। माझ्या घरातली असती किंवा आपल्या कुणाच्याही घरातली जर एखादी महिला असती तर तुमची भावना काय असते हीच असते। तर सरकार आमचं ह्याच्यावर कठोर कारवाई होईल, पण ज्या वेळेला स्थानिकचा एखादा नेता असतो, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही मीडियावाले आहात, त्याचं वर्चस्व असतं, त्याच्या ऐकण्यातले काही लोक असतात, मग याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। आम्ही हे आंदोलन याच्यासाठी करतो की काँग्रेसची जी दुटप्पी भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आम्ही करतो आणि काँग्रेसने याच्यावर उत्तर द्यावं याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो।